हत्यांचे लोक आहे का मला माहित अशी नाही ह्याचा खतराला लेकर मला नाही जाते मूर्ख आमच्या असं कडूचा एक वाचणार नाही हा वनवासाचं आणि ह्याचा कोण साथ देत आहे त्याचं मी मागते या कडूला सगळे साथ द्यायला सगळे साथ त्यांना आलाच पाहिजे ते त्यांकडे कोण साथीदार आहे त्याचे जेवढे 5 जण आले तर ठीक आहे आमच्या शेवटी मारलं ह्या कडून एवढे जण होते इथं पोलिस बिलिसा दुसऱ्या निस्त्या बघायले आले माझे लेकरू फायदे म्हणजे फायदे ह्या टँकरला इथं फाशी बिना फायदे तरच मी उचलणारच नाही माझा जीव घेतला माझ्या लेकराचा मी ह्याला फाशी देणार इथं सगळ्याच्या समोर माझा 2 वाजल्यापासून फोन कराल तो टेंकाळे सरला फोन केला तर नाही म्हणले आधी आम्ही 2 वाजता आम्हाला बाळाला बोलणं झालं 2-2:30च्या दरम्यान पुन्हा आम्ही फोन केला टेंकाळे सरनंच आम्हाला केला वाटतं हा मुलगा हॉस्टेलमधून पळून गेलाय म्हणले बरं चालते म्हणले मग आम्ही आलो की हुडकायला तर मग कुठे गेलाय सर तर बाहेरच गेलाय म्हणले गेटवरून उडी मारून गेलाय म्हणले चालते आम्ही सगळं पोरानं 4-5 पोरं घेतले बघितलं तर नाही भेटला इथं नाही मग आज पुन्हा केला 4 वाजता फोन तर मग आला का म्हणले टेंकाळे सर तर नाही की तिकडेच बघा म्हणले मी पण बघायला येतो आम्हाला म्हणले बरं त्याने चालतंय म्हणले मग आम्ही बघितलं पुन्हा आज बघितलं 5 वाजता फोन करून तर नाही म्हणले तिकडंच असं इकडं काय नाही म्हणले काय करावं परळीला गेले बघायला वाटात लांबवर जाऊन आले सगळे अंबाजोगाई हे बारतापूर हे सगळं बघितलं तर नाही मग पुन्हा नंतर 8 वाजता लावला तर म्हणले भैया आता नाही ना आता का अपेक्षा संपली म्हणले सकाळी बघू म्हणले त्याला आपण परळीला हुडकाय जाऊ टेंकाळे सर म्हणले आमच्या मुलाला परळीला हुडकाय जाऊ तर म्हणले तुमची काय गरज आहे आम्हाला परळी तर माहितीच आहे की परळीला तर माहिती आहे म्हणली आम्हाला तुमची काय गरज आहे तुम्ही इथंच बघा तर नाही म्हणली पुन्हा केला 9 वाजता तर म्हणले अजूनही नाही आला म्हणले तिकडच गायब आहे म्हणले बाहेरच असता मध्ये तर तुम्हाला लगेच केला असता पुन्हा केला 10 वाजता आम्ही तरी पण म्हणले नाही मुलगा आला कसं बाहेरच गेलाय म्हणले ते पळून खिडकी वाटा गेलाय म्हणले त्याच्यावर वापस आलाच नाही म्हणले तेव्हा म्हणले 10 वाजले तरी अजून बाळ नाही म्हणलं चला जाऊन तरी येऊ मग आम्ही 10:30 वाजता आलो इथं 10:30 वाजता आलो तर बाळाला इथं टाकले होते तिथं बाहेर टाकलं होतं ते बाहेर टाकलं मग तिथं गेटला आलो आम्ही तर आम्हाला ते वॉचमॅन आम्हाला मध्ये येऊ दे नाही गेलता माझी आता ड्युटी आहे मला विचारून जावं लागते तसं नका जाऊ असं म्हणायला नाही म्हणलं आमचा मुलगा सकाळपासून गायब आहे म्हणलं तुम्ही कसं काय जाऊ दे ना तर मी टेंकाळे सरला विचारतो टेंकाळे सरला मी विचारतो म्हणला तर मी म्हणतो तुम्ही नका विचारू आम्हीच विचारतो ना म्हणलं तुमची काय विचारची गरज आहे आम्ही विचारतो म्हणलं तर नाही म्हणले मी फोन करतो लगेच त्याने फोन केला इकडं फोन केला लगेच तो म्हणले त्याच्या घरचे नातेवाईक आले म्हणले ह्यांची फिपरी गुंग झाली ना नातेवाईक आली म्हणले 5-6 जण होते गाडी होती इथं बारकी पांढरी कार गाडी होती तिथं आलं म्हणलं की तिथं आलं की आम्हाला तिथं आलं का आम्हाला फोन केला ते टेंकाळे सरनं मुलानं फाशी घेतली म्हणलं फाशी घेतली तुम्ही म्हणलो की हॉस्टेलला गायब झाला मग आम्ही पळाला इकडे तिकडे तर मग इथं हे दारानं ही गाडी दिसली इथं मग आम्ही उघडलं बाळानं की ही दार की काय बाळ मध्ये मग आम्ही रडायला बिडायला मग ही 5-6 जण ही गाडी घेतली आणि हे नीट बाहेर गेली पुन्हा तिथे पुन्हा आम्ही रडण्यात पडण्यातच गेले मग पुन्हा नंतर 1-2-4 पोलीस आले काय झालं काय नाही बघितलं त्यांना बोलले हे असं झालं पुन्हा नंतर पोलीस हे कुणी बी येतच राहिले मग ते टेंकाळे सर बी कुठं आणि ती गाडी बी कुठं पुन्हा परत कुणीच आलं नाही आमच्याकडं आम्ही 10:30 वाजल्यापासून रात्रपासून हित आहेत तर आज जो आमच्या बाळाला हल्ली नाही कोणता न्याय द्यायला सुद्धा आला नाही कसं करायचंय आणि नटा दाबलं आमच्या बाळाचं ते काय मला सारखं 12 वर्षाचं लेकरू पैसे भरून घातलंय आम्हाला म्हणले बाहेर पळून गेलाय आणि शेवटी त्याची त्याने सोडलंय ते आणि शेवटी इथं कसं सापडलं त्याला मेलेलं मला ते म्हणलं आम्हाला सांगितलं हॉस्टेलहून पळून गेलाय मग शेवटी इथं कसा भेटला ते काय म्हणणं आम्हाला न्याय पाहिजे न्याय पाहिजे जेवढे आहेत तेवढे त्यांना अटक करा आमच्या समोर तर मनाची समाधानी तर मी लेकरू उचलू देणार आहे नाही तर उचलू देणार नाही तेवढं आमचं वाणिकीचं लेकरू आहे पैसे घालून घेतलेलं आहे कारण 1 लाख रुपये भरले करते म्हणून हा मग त्याला त्या काय म्हणा तुम्ही जे बिमचे आहेत तुम्ही पैसे भरू नका 1 लाख रुपये घेतलं आणि त्याला पुन्हा नंतर जातीवाद कळायलं का पुन्हा हाणतो मारतो का हे हरामखोर कुठे गेला